नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे. शेतकरी मित्रांनो, सध्याला खरीप सीझन संपून रब्बी सीझन चालू झालेला आहे. या रब्बी सीझनमध्ये अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करत असतात. रब्बी सीझनमध्ये अनेक जण इनडिटर्मिनेटमधल्या अलंकार असेल, विरांग असेल, ह्या जास्त उत्पादन देणाऱ्या जास्त दिवसाच्या व्हरायट्या ते घेत असतात. रब्बी सीझनमध्ये टोमॅटो लागवड करताना अनेक शेतकरी पूर्व मशागतीपासून तर शेवटपर्यंत अतिशय चांगल्यापैकी लक्ष देतात आणि उत्पादन चांगलं काढण्याचा मानस ठेवतात. शेतकरी मित्रांनो, हे सर्व मशागती करत असताना किंवा पीक घेत असताना अनेक अडचणी शेतकऱ्यांपुढे येत असतात. त्यातील एक मोठी समस्यामध्ये समस्या म्हणजे रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर रोपं कोलमडून जाणे, रोपं जिरून जाणे, रोपं जागेवर वाळून जाणे किंवा मरून जाणे. ही समस्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असते. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची मर का होते, ही मर होऊ नये यासाठी आपण काळजी काय घ्यायला पाहिजेत हे आपण पाहणार आहोत. तर मराठीमध्ये एक म्हण आहे की कोणतंही काम आपण सुरुवातीपासून अर्थातच चांगल्यापैकी चांगलं सुरुवात जर केली तर तिथं अर्धं काम पूर्ण झाल्यासारखं आहे. त्याचप्रमाणेच टोमॅटोमध्ये तुम्ही पूर्व मशागतीपासून सुरुवातीपासून जर चांगलं नियोजन जर केलं, रोपं चांगले घेऊन सशक्त रोपं एकसारखे जर रोपं चिघटले तर तिथं अर्धं टोमॅटो आपल्या ताब्यामध्ये आल्यासारखं आहे. तर चला पाहू आपण शेतकरी मित्रांनो, टोमॅटोच्या रोपांची मर का होते, ही होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि टोमॅटो रोपांच्या मरीचे कारणं काय काय आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहत आहात हे टोमॅटोचं रोप पुनर्लागवड करून 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. माझे जे शेतकरी आहेत ह्या शेतकरी मित्रांचा हा टोटल 4 एकरचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, नवीन शेतकरी आहेत, जास्त माहीत नाही आहेत. टोमॅटो लागवड केल्यानंतर ह्या शेतकऱ्यांनी 4300 रोपांची 4 एकरामध्ये तुटाळ भरलेली आहेत, म्हणजे गॅप फिलिंग भरलेली आहेत. ही फार आहे शेतकरी मित्रांनो. तर हे रोपं मरू नयेत, अजूनही रोपं मरत आहेत. तर आपण ते मर का होती हे पाहणार आहोत. आता टोमॅटो रोपांच्या मरीचे 3 कारणं आहेत किंवा 3 पद्धतीने मेले जातात. आता आपण जर हे बघितलं, एक म्हणजे तर हे रोप पेपरच्या लगत म्हणजे पेपरच्या समांतर म्हणजे जमिनीलगत हे रोप खोडामध्ये वाळून गेलेलं आहेत आणि तिथून हे डॅमेज झालेलं आहेत, म्हणजे खराब झालेलं आहेत. असं का होतं तर हे आपण पाहणार आहेत. दुसरं म्हणजे जमिनीमध्ये पिथियम फ्युजेरियम फायटोप्थोरा नावाची बुरशी असते. जमिनीमध्ये ह्या बुरशी ओलाव्यामध्ये बेडमध्ये असतातच. रिटर्न मान्सूनचा पाऊस भरपूर झालेला असतो आणि त्यानंतर पुन्हा शेतकरी घाईगडबडीने बेड तयार करतो आणि त्यानंतर रोपांची लागवड करतो. पाण्याचं नियोजन विस्कळीत झालं, कमी किंवा जास्त झालं तर ती बुरशी मुळ्यांवरती उपजीविका करते. म्हणजेच आपण जर झाड बघितलं तर ह्या झाडांवरती ह्या मुळ्यांवरती ही बुरशी, जमिनीतली बुरशी उपजीविका करते. मुळी डॅमेज होते आणि मुळी डॅमेज झाल्यामुळं खालीून खत आणि पाणी उचललं जात नाही. त्यामुळं झाड कोलमडणे जातात. त्याला आपण विल्टिंगचा अटॅक असं म्हणतो, रोपं मेले जातात. शेतकरी मित्रांनो, हे झालं दुसरं कारण. तिसरं म्हणजे तिसरा प्रकार म्हणजे रोपांना करकांडा येणे. करकांडा म्हणजे काय की रोपाच्या खोडालगत, जमिनीलगत एक काळी कॉपरयुक्त जी बुरशी आहेत ही सालीवरती उपजीविका करते. साल हळूहळू ती काळी पडत जाते. बुरशीचा अटॅक वाढल्यानंतर पूर्ण साल ती खराब होते आणि तिथून ते खोड खराब होऊन जातं, म्हणजे तिथून झाड मोडलं जातं. तर याला आपण जनरली करकांडा असं म्हणतो. ही कॉपरयुक्त बुरशी असते. अशा 3 पद्धतीने टोमॅटो रोप हे मरतात. आता शेतकरी मित्रांनो, हे जे टोमॅटो रोप आहेत हे टोमॅटो रोप खोडामधून कसे खराब झालेले आहेत किंवा कसे मेलेले आहेत याचं कारण काय आहेत आपण पाहणार आहेत. शेतकरी मित्रांनो, सध्याला ऑक्टोबर महिना चालू आहे.
ऑक्टोबर हीट ही जास्त आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश 7 ते 8 तास असल्यामुळे आणि ऑक्टोबर हीट जास्त असल्यामुळे मल्चिंग पेपर हे तापले जातात. शेतकरी मित्रांनो, स्वच्छ सूर्यप्रकाश हा पेपरवर येतो. पेपरवर आल्यानंतरनं पेपर तापला जातो आणि शेतकरी मित्रांनो, जमीन खाली ओली आहेत, बेड ओला आहेत आणि दोन्ही बाजूनी आपण जर बघितलं तर ह्या बाजूला इकडल्या साईडने पेपर पूर्ण झाकलेला आहे, तिकडच्या बाजूने पेपर झाकलेला आहेत आणि फक्त छिद्र छोटे 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 1.5 इंचाचे छिद्र पाडलेले आहेत. संपूर्ण पेपर पूर्णपणे झाकून घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस स्वच्छ सूर्यप्रकाश पेपरवरती येतो, पेपरवर पडल्यानंतर बेड हा आतून तापला जातो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर पेपर हा थोडासा काळा आहे, म्हणजे सनलाईट म्हणजे सूर्यकिरण तो ओढून घेतो आणि बेड हा तापवतो. म्हणजे आता जनरली जर बघितलं तर जमिनीमध्ये वातावरणापेक्षा 6 ते 7 डिग्रीने टेम्परेचर जास्त आहेत आणि गरमी जास्त असल्यामुळं म्हणजेच हवेमध्ये टेम्परेचर सध्याला 32 डिग्रीपर्यंत आहेत आणि जमिनीमध्ये हे दुपारच्या 12, 1, 2, 3च्या दरम्यानमध्ये हे टेम्परेचर अजून वाढलं जातं. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस बेड दोन्ही साईडनी पूर्ण बंद असेल आणि हवा जायला जर संधीच नसेल बेडमध्ये, तर अशा वेळेस इकडची हवा ही पलीकडे जाते किंवा पलीकडली हवा ही इकडून निघली जाते. शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आतमधली जी गरमी आहे, आता आपण जर हात घालून जर बघितलं तर प्रचंड बेड हा गरमीने तापलेला आहे. तर ती हवा ज्यावेळेस इकडून पास होते ह्या छिद्रातून, त्यावेळेस ह्या हवेमुळं हे खोड एकदम नाजूक असतं. सुरुवातीचं 22-23 दिवसाचं रोप एकदम नाजूक असतं. हे रोप पहिल्यांदा त्याच्यामुळं खराब म्हणजे सहज ते गरमीने खराब झालेलं आहे. मग अशा पद्धतीने ह्या गरमीमुळं हे रोपं कोलमडून गेलेले आहे. हे अशा पद्धतीने रोप कोलमडू नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी? शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवड करताना बेड पूर्णपणे ओला करून घ्यावा, बेडमधली हीट काढून घ्यावी आणि त्यानंतरनं मग पेपर आथरून घ्यावा. पेपर आथरल्यानंतरनं संपूर्ण भाग पेपरने जो झाकलेला आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, थोडं हीट निघण्यासाठी हे असे जे छोटे छोटे छिद्र आहेत, तर मध्ये एखादा अर्धा आपण छिद्र हे असं हाताने पाडायला पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला छिद्र पाडणं जर शक्य झालं नाही, तर आपण रोपाला थोडासा मातीचा आधार आपण द्यायला पाहिजे. म्हणजे ही जी थोडीशी थंड झालेली माती आहे, ही थंड झालेली माती आपण थोडंसं रोपाच्या कडेला अशी देऊन थोडंसं खोडाला आपण आधार देऊ शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांची जी तुम्ही लागवड करताय, ही जास्त टेम्परेचरमध्ये न करता सायंकाळी 4-5च्या दरम्यान करावी किंवा सकाळी करावी. त्याचप्रमाणे टोमॅटोची लागवड केल्यानंतर तुम्ही त्याला चूळ भरल्याप्रमाणे म्हणजे थोडंसं 100-100, 150-150 मिली आपण पाणी याला तुम्ही बुडाला द्यायला पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोडामध्ये सशक्त असणाऱ्या रोपांचीच लागवड आपण करायला पाहिजेत. जे ट्रेमध्ये खराब रोप आहेत, त्या रोपांची आपण लागवड नाही करायला पाहिजेत. दुसरं म्हणजे ज्यावेळेस रोपांची मर होते, त्यावेळेस शेतकरी काय करतो, ह्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे अतिशय माती त्या छिद्रामध्ये भरतो. माती एवढी भरतो तो पूर्णपणे ते छिद्र बंद करून टाकतो. शेतकरी मित्रांनो, दोन्ही साईडने आपण पेपर झाकला जातो, त्या साईडने आणि इकडच्या साईडने, आणि पुन्हा आपण जर एवढी अतिरिक्त जर माती टाकली, तर आता आतमधले जी हीट आहे किंवा आतमधलं जे टेम्परेचर आहेत, हे तसंच आतमध्ये राहतं आणि त्यामुळं झाडांच्या पांढऱ्या मुळ्या ह्या पूर्णपणे डॅमेज होतात. जास्त उष्णतेने खोड खराब होऊन जातात आणि त्यामुळं अजून रोपांची मर होते. त्यामुळं आपण जे व्हिडिओमध्ये जे पाहतो, आता ह्या शेतकऱ्यांनी माहीत नसल्यामुळं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या छिद्रामध्ये माती टाकली. शेतकरी मित्रांनो, जर 2 ते आजच माती भरलेली आहे, जर 3 ते 4 दिवस अजून ही जर माती अशीच राहिली, तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची मर होऊन जाईल. त्यामुळे बेडमध्ये हवा पास जी गरमी आहे, ही गरमी निघायला पाहिजे. म्हणून आता आपण काय करायला पाहिजे, हे जे माती लावलेली आहे, ही माती कमी करून असं एअर खेळती राहील यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, जर आपण अशा पद्धतीने जर केलं नाही, तर रोपांची मर ही जास्त होईल. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे की रोप लागवड केल्यानंतरनं फक्त थोडीशी माती भरा, की जेणेकरून
फक्त त्या झाडाला आधार भेटला जाईल. जास्त अतिरेक माती जर झाली तर जमिनीमधली हीट किंवा बेडमधली हीट आपल्याला बाहेर निघली जात नाही. तर अशा पद्धतीने आपण झाड मोकळं करायला पाहिजे. आणि रोप लागवड केल्यानंतर अजून 5व्या-6व्या दिवशी आपण आळवणी करायला पाहिजे, की जेणेकरून खोडाचा थिकनेस चांगला वाढेल, जमिनीमधली बुरशीही कमी होऊन जाईल. यासाठी आपण आळवणी करणं गरजेचं आहे. तर आळवणी आपण काय करायला पाहिजेत, टोमॅटो रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर पहिली आळवणी आपली जी आहे की 200 लिटर पाण्याला रूट झोन चांगला डेव्हलप होण्यासाठी कोणत्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड 98% 250 ग्रॅम घ्या. नवीन मुळी तयार होण्यासाठी फॉस्फरस 13-40-13 हे 2.5 ते 3 किलो घ्या. त्याचप्रमाणे करकंडा असेल किंवा जमिनीतली बुरशी असेल ही कंट्रोल होण्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर असेल किंवा कार्बेडेन्झिम म्हणजे 22 टीन असेल, लिटरला 2 ग्रॅम म्हणजे 200 लिटर पाण्याला 350 ते 400 ग्रॅम घ्या. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याही चांगल्या कंपनीचं झिंक बेसमधलं मायक्रोन्टन म्हणजे किसाईड जे असेल किंवा मिक्झिंग असेल किंवा प्लॅन्टीन DF असेल, हे तुम्ही साधारणतः 1 ते 1.5 किलो घ्या. असं सर्व मिक्स करून एका झाडाला 60-60, 70-70 मिली आपण द्रावण हे द्यायला पाहिजे. आळवणी अगोदर आपण साधारणतः अर्धा ते 1 तास पाणी अगोदर द्यायला पाहिजेत. जमिनीमध्ये थोडीशी ओल असेल तर आळवणी केल्यानंतर सगळं द्रावण त्या मुळ्यांच्या कक्षेत जाईल. शेतकरी मित्रांनो, अशीच आळवणी पुन्हा आपण 6व्या-7व्या दिवशी करायला पाहिजे. थोडं कॅल्शियम असेल, कॉपर असेल, पोटॅश लेवल ही जमिनीतून वाढवायला पाहिजेत. आणि रोप लागवड करताना आपण जास्तीत जास्त पाणी जास्त होणार नाहीत, त्याचप्रमाणे रोपं जास्त मरणार नाहीत, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. टोमॅटो रोपांची जी मर होती याला कारणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अतिमाती भरणे, रोप सशक्त नसणे, पुन्हा रोपांमध्ये मुळ्यांच्या कक्षेमध्ये पाणी जास्त होणे, बुरशीचा प्रादुर्भाव जास्त वाढणे आणि चुकीच्या वेळेला म्हणजे दुपारच्या जास्त टेम्परेचरमध्ये रोपांची लागवड करणे, असे अनेक कारणं आहेत. म्हणून माझं एक सांगणं आहे की सुरुवातीपासून आपण मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून काळजी घ्यायला पाहिजेत. रोपं मरून द्यायला नाही पाहिजेत. जास्त रोपं मेल्यानंतर ते शेवटपर्यंत गॅप भरला तरी ते रोपं पहिल्या रोपांसारखे होत नाही, त्याचाही फटका बसला तो. तर जास्तीत जास्त रोपं मरणार नाही यासाठी आपण काळजी घ्यावी. तर पुढल्या व्हिडिओमध्ये मी थोडं करकंडा का होतो तो होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती सांगतो. धन्यवाद.